नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPFOकडून एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। त्याच्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPFO 3 दिवसात देणार 5 लाख रुपये, कागदपत्राशिवायच होईल काम। काय आहे सुविधा? मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे EPFOने मोठा निर्णय घेतला आहे। आता EPFO सदस्याला कागदपत्रांशिवाय 3 दिवसात 5 लाख रुपये मिळतील। किंबहुना आगाऊ दाव्याच्या ऑटो सेटलमेंटची मर्यादा देखील वाढवलेली आहे। ही मर्यादा 1 लाख रुपयावरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे। या निर्णयामुळे EPFOच्या 7.5 कोटी सदस्यांचे सेटलमेंट सोपे होणार आहे। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपल्या कोट्यवधी सदस्यांना दिलासा देण्यासाठी मोठी योजना आखत आहे। सध्या ऑटो क्लेम सेटलमेंट लिमिट 1 लाख रुपये आहे, जी मे 2024 मध्ये 50,000 रुपयावरून वाढवण्यात आली। पण आता ही मर्यादा 5 पटीने वाढवून थेट 5 लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। याचा थेट फायदा त्या सदस्यांना होणार आहे ज्यांना मेडिकल इमर्जन्सी, घराची दुरुस्ती, लग्न किंवा उच्च शिक्षण यासारख्या प्रकरणामध्ये निधीची गरज जाणवते। मित्रांनो, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सुमारे 90 लाख लोकांनी ऑटो क्लेम सेटलमेंटचा फायदा घेतला, जो 2024-25 मध्ये 2 कोटीपर्यंत वाढू शकतो। डिजिटल प्रक्रियेच्या लोकांना किती फायदा झाला हे या आकडेवारीवरूनच दिसून येते। यापूर्वी 1 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी EPFO कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करणे आवश्यक होते। आता या मर्यादा वाढीमुळे त्याची गरज भासणार नाही। म्हणजेच अवघ्या 3 दिवसात तुम्हाला कोणत्याही कागदपत्राशिवाय तुमच्या कामासाठी 5 लाख रुपये मिळतील। EPFO नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबत एक तांत्रिक पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी काम करत आहे, ज्यामुळे जून 2025 पासून ATM आणि UPI द्वारे PF काढण्याची परवानगी मिळेल। हे अगदी बँक खात्यातून ATM मधून पैसे काढण्यासारखेच असते। CBDच्या पुढील बैठकीत या प्रस्तावाला अंतिम स्वरूप दिले जाण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।